मुंबई के दादर के बनमाली हॉल में सैकड़ों की तादाद में महाराष्ट्र राज्य लॉटरी विक्रेता प्रतिनिधियों की मौजूदगी में महाराष्ट्र सरकार द्वारा लॉटरी की छपाई बंद करने को लेकर महाराष्ट्र राज्य लॉटरी विक्रेता संगठन के अध्यक्ष विलास सातरडेकर के नेतृत्व में विक्रेताओं के सामने आ रहे संकट को लेकर एक खास सभा रखी गई, जिसमें मौजूद सभी लॉटरी विक्रेताओं ने एक स्वर में सरकार द्वारा महाराष्ट्र राज्य लॉटरी को बंद करने की चल रही कोशिश का विरोध जताते हुए एकजुटता दिखाई। तो ही सभी लॉटरी विक्रेता और वितरकों ने कहा कि वे सरकार के इस निर्णय का पुरजोर विरोध करते हैं। सब मीडिया से यही गुजारिश है कि ये जो अभी षड्यंत्र रचा जा रहा है लॉटरी बंदी का, ये तो हम लोग करने नहीं देंगे लॉटरी बंदी। और दूसरी जगह हम लोग ये चाह रहे गवर्नमेंट से, लॉटरी डिपार्टमेंट से कि हमारे लिए एक महामंडल की स्थापना हो जाए, उसके अनुसार हम लोग हमारी रचना लॉटरी बिक्री कैसी हो जाए उसके ऊपर क्यों एक्शन लिया जाए, जैसे कि राज्य गवर्नमेंट अपना मुनाफा कमा सके। मैं आपको ये कहना चाहता हूँ कि केरल गवर्नमेंट खाली राज्य की लॉटरी चला के हर ईयर 3.5 से 4,000 करोड़ का नफा अगर राज्य को दे सकते, इतनी छोटी राज्य होने के बाद, तो महाराष्ट्र गवर्नमेंट इतनी बड़ी राज्य है तो इसमें इतना क्यों नहीं नफा हो रहा है, कि सिर्फ 25 या 30 करोड़ क्यों हो रहा है। हमारे पास ऐसी स्कीम है जो हम लोग राज्य सरकार और लॉटरी संचालन को दे सकते हैं कि वो माध्यम से अगर हम लोग को विश्वास में लेंगे, सभी लॉटरी के प्रतिनिधित्व करने वाले नेताओं को और यूनियन को अगर विश्वास में लेंगे तो हम लोग उनको अच्छी अच्छी स्कीम दे सकते हैं। वो स्कीम के अनुसार लॉटरी की बिक्री बढ़ सकती है और राज्यों को भी ज़्यादा से ज़्यादा महसूल मिल सकता है। जैसे कि विलास जी सातरडेकर ने कहा कि अगले मार्च एंडिंग तक हम लोग 700, मैं तो बोलता हूँ अगर हमारे पास ऐसी स्कीम है हम लोग 1500 से 2000 करोड़ मुनाफा राज्य गवर्नमेंट को दे सकते हैं। लेकिन हमको विश्वास में ले और ये महामंडल की स्थापना करे, ये हमारे निवेदन है। दादा, उनके ऊपर हमारा ध्यान है। उनका मीटिंग होने के बाद हमने जो आंदोलन करना है वो हमें फिक्स किया है, वो हम अभी आपके सामने नहीं बोल सकता है कि वो जो पुलिस लोग हमको तकलीफ़ देंगे। इसके लिए हमने सब रेडी करके रखा है। और जो महाराष्ट्र लॉटरी जो कमिश्नर है, जो अभी प्रेरणा देशभर, इनको 2-3 चार्ज दिए है। हम इतना कहना है, एक लॉटरी वाला एक ही कमिश्नर दे दो कि दूसरा उसको काम मत दे दो। 4-4 चार्ज उसके बाद देते हैं। वो किधर देख रहे हैं लॉटरी, और लॉटरी पे ध्यान ही नहीं है। और कितना करोड़ रुपया मिल रहा है गया 5 साल से, वो आपको सुमित सातरडेकर बताएंगे लॉटरी से। हे जे आहेत ना लोक, सेक्रेटरी म्हणा, लॉटरीचे लोक म्हणा, ह्या सगळ्यांचे लॉटरीचे अधिकारी लोक आहेत, त्यांनी एक बैठक घेतली 4 महिन्यापूर्वी। त्याच्यामध्ये त्यांनी एक बैठकीमध्ये लॉटरी बंदीचा विषय मांडलेला आहे। त्यांचं म्हणणं असं आहे की एक खासदार आहे दिल्लीचा मंत्री, माजी मंत्री 20 वर्षापूर्वीचा, त्याच्या याच्यावर त्यांनी बंद करण्याचं हे चालवलेलं आहे। त्यांचं नाव आहे आपला विजय गोयल। ह्या विजय गोयलच्या याच्यावर त्यांनी हे बंदीचा आदेश काढलेला आहे। विजय गोयल काय महाराष्ट्रात राहतो का? तो राहतो दिल्लीमध्ये। त्याचं काय काम आहे तिथे बोलायचं? त्याच्या घरी आता आम्ही जायचा विचार करतोय, सगळे लोक दिल्लीला जाऊन त्याला सांगतो आम्ही काय लोक आहोत ते, आणि तू आमच्या मागे का लागलास? इतर गोष्टी नाही आहेत का तुला बंद करायला? मटके बिटके ते बंद कर ना पहिले। लॉटरीचे राज्य सरकारला एवढं जे अनुदान मिळते आहे 25 कोटी, आणि आम्ही सांगतोय की ही लॉटरी अशी टिकली तर आम्ही पुढच्या वर्षी ह्याच मार्च महिन्याच्या शेवटी 800 ते 700 ते 800 करोड तुम्हाला मिळवून देतो। महाराष्ट्र राज्य लॉटरीतून, पेपर लॉटरीतून, सगळ्या पेपर लॉटरीतून, सगळ्या राज्याच्या लॉटऱ्या ज्या आहेत त्या अधिकृत लॉटरी आहेत, त्या लॉटऱ्या चालल्या पाहिजे असं आमचं म्हणणं आहे। आम्ही म्हणत नाही त्या बंद करा, पण आमची लॉटरी बंद झाली तर मात्र आम्ही कुठलीही लॉटरी चालू देणार नाही महाराष्ट्रात, हे आम्ही तुम्हाला सांगतोय। आणि ही लॉटरी बंद झाली तर सगळ्या लॉटऱ्या आपोआप बंद करणार। आज हा गोयल जो कोण आहे तो जो म्हणतोय की महाराष्ट्र राज्य लॉटरी बंद करा, परराज्यातल्या लॉटऱ्यांबद्दल तो का नाही बोलत? 13 राज्यामध्ये लॉटरी आज चालू आहे। आमच्या राज्यावर तू का म्हणून येतोस? का तू असं करतोय? तुला काय म्हणायचं असेल तर आमच्यासमोर बोलून घे ना, आमच्या संघटनांसमोर। एवढ्या संघटना आहेत, एवढे एजंट लोक आहेत, एवढे मालक लोक आहेत, त्यांच्याशी तुम्ही डिस्ट्रीब्युटर लोक आहेत, त्यांच्याशी तुम्ही बोलून घ्या ना, आणि मग तुम्ही हे करा। एक कोणतरी खासदार सांगतो आणि आपला राज्याचा जो अर्थ हे आहे फायनान्स सेक्रेटरी OP गुप्ता, हे सगळं त्यांचं ऐकून हे सगळं त्यांनी ठरवलेलं आहे आणि त्यांनी सगळं तयारी केलेली आहे। अजितदादांसमोर आता मीटिंग होणार आहे, त्या मीटिंगमध्ये जे काय ते फायनल होईल, नाहीतर लॉटरी बंदची शक्यता 99% आहे, हे मी तुम्हाला आवर्जून सांगतोय। बंद केली तर आम्ही ऐकणार नाही। मी सांगतो आम्ही तीव्र आंदोलन घेणार मंत्रालयासमोर। एक आता आम्हाला बऱ्याचशा आमदारांनी पत्र दिलेले आहेत, फोन केलेले आहेत खासदार आमदारांनी, त्यांचा वैयक्तिक विचार नाही आहे की ही लॉटरी बंद व्हावी।
त्यांना वाटते की हे सगळं मटका आहे. ही मटका वगैरे काही नाही आहे. ह्या तिकीट काढल्या 1 2 3 4 5 तिकीट आपण काढतो, ह्याच्यातून कोण लॉस होतो, कोण आत्महत्या करतो? मला सांगा, एक तरी आत्महत्या केलेला महाराष्ट्र राज्य लॉटरीची सांगा, किंवा एक तरी लॉस झालेला मनुष्य मला सांगा की तो लॉस गेलेला आहे. ह्या तिकिटी आहेत फक्त पेपर लॉटरीच्या. ह्या पेपर लॉटरी तिकीट किती घेऊन घेणार? 5 10. ह्याच्यातून कोणी आत्महत्या करत नाही. आणि जवळजवळ आता ह्या 5 वर्षामध्ये 5 करोडपती 5 ते 6 करोडपती झालेले आहेत. काही लोक आहे ना आपलं नाव द्यायला देत नाही पेपरला, कारण त्यांना भीती असते. जवळजवळ 150 ते 200 लोक 160 लोक लखपती झालेले आहेत. हे 55 वर्षापूर्वी चाललेली लॉटरी आहे. तेव्हापासून हजारो लोक लाखोपती झाले आहेत. फक्त मी 5 वर्षाचं सांगतो आहे. हे 60 ते 60 लोक लखपती झाले आहेत आणि 5 लोक करोडपती झालेले आहेत. आमच्याबरोबर हे डिस्ट्रीब्युटर लोक आहेत, ते पण तुम्हाला सांगतील, त्यांना पूर्णतः माहिती आहे माझ्यापेक्षा. तर तेव्हा हे कोणतरी मंत्री सांगतो म्हणून या लॉटरीवर गदा आणू नका. एकदा बंद झाली की चालू होताना मुश्किल आहे. ही चालू करताना काय झालं आहे ते आम्हाला माहिती आहे. 55 वर्षापूर्वी जुगार, हे मटके बिटके हे लोक खेळतात, त्याच्यासाठी हे कंट्रोल येण्यासाठी ही लॉटरी चालू केली आहे. आता जर ही बंद झाली तर हे सगळे फोपावणार आहेत, सगळे मटकेवाले फोपावणार आहेत. आमचे लॉटरीवाले ह्याच्यात कोणच नाही आहेत मटकेमध्ये. मग तुम्ही आमची लॉटरी का बंद करता? ज्याच्यापासून गव्हर्नमेंटला फायदा ते जाऊ देत, पण तुमच्या किती योजना लॉसमध्ये आहेत त्या योजना बघा ना. त्या योजनामध्ये तुमचे किती पैसे जात आहेत. मग आमचे जर 700-800 कोटी तुम्हाला मिळाले तर ह्या योजनांना वापरता येतील ना. म्हणून तुम्ही लॉटरी बंद करू नका. बंद केलीत तर एकाला फिरायला देणार नाही. जे याच्यात आहेत ते मंत्रालयातले असू देत नाही तर आणखी कोण असू दे. एवढं मी तुम्हाला आवर्जून सांगतो की तुमचं सहकार्य ह्याच्यामध्ये आम्हाला खूप पाहिजे. गेले 4 महिन्यापूर्वी हा कटकारस्थान रचला आणि आम्हाला कळलं. ग्रुप आहे आपल्याकडे. आमच्या सातारकर साहेबांना कळलं. आम्ही ग्रुप बनवला. आमचे सर्व लॉटरी विक्रेत्यांचे नेतृत्व करणारे सर्व प्रतिनिधित्व करणारे सगळे नेते आम्ही एकत्र वारंवार बैठका घेतल्या आणि शासकीय दालनात आम्ही आता अजितदादांबरोबर उपमुख्यमंत्री मान्य आहे त्यांच्यावर मीटिंग घेऊन या विषयाला वासा फोडणार आहोत. आणि माझं असं म्हणणं आहे की लॉटरी कदापि बंद होऊ नये. की हो ना, मी असं आणि लॉटरी संचालय यांची जी नामुष्की आहे, कारण त्यांनी लॉटरी चालवता येत नाही आणि त्याचा खापर त्या लॉटरी विक्रेत्यांना पडतात की तुम्ही सेल देत नाही. अहो तुम्ही एकही ॲड देत नाही पेपरला, एकही मीडियाला ॲड देत नाही, तर लॉटरी चालणार कशी? आज परवाची लॉटरी 100% सेल इथे करू शकते, महाराष्ट्र राज्यात लॉटरी काच करू शकत नाही. याचं खरंच आत्मचिंतन आपल्या राज्य गव्हर्नमेंटने आणि लॉटरी संचालन करण्याची गरज आहे. मला एवढंच म्हणणं आहे की आपण हा उठाव केलेला आहे. जर लॉटरी बंद झाली तर भरपूर उपासमार्ग होईल आणि आत्ता पण त्या 55 वर्षात लॉटरीने भरपूर काय सरकारला दिलेलं आहे. माझं एवढंच म्हणणं आहे की लॉटरी बंद झाली तर तीव्र आंदोलन होईल आणि आम्ही वेळ आली तर आम्ही सर्व विक्रेते आम्हाला उपोषण करायची तयारी आहे आमची. बिक्री होती है लॉटरी की, उसका पूरा खर्च लगभग 40 करोड़ के आसपास है और उससे मिलने वाला जीएसटी और टीडीएस जो ये इंक्लूड नहीं करते उसमें. जीएसटी और जो टीडीएस इनकम टैक्स जो है ये गवर्नमेंट में ही जमा होता है. ठीक है, तो ये जो लेकिन ये अलग रखा जाता है, ये प्रॉफिट में नहीं दिखाते वो. इसके वजह से वो ऐसे पोर्ट्रे करते हैं कि लॉटरी नुकसान में है. बट हम अगर तीनों आंकड़े मिला के देखें, नेट प्रॉफिट, टीडीएस और जीएसटी, तो ये सालाना महाराष्ट्र राज्य लॉटरी का उत्पन्न जाता है 70 से 80 कोटी तक और खर्चा है लगभग 40 कोटी. तो ये 25 करोड़ से भी ज़्यादा मुनाफा राज्य सरकार को लॉटरी के माध्यम से होता है हर साल. मिला सर, एक आपसे लाटरी सवाल. मिला सर, यहाँ पर जितने लोग आए थे लॉटरी विक्रेता, ये कहाँ से आए थे? जो हजारों की संख्या में महिला पुरुष आए, तो ये जिस तरह से मिलावा एक सक्सेस कहा जा सकता है. इसके बाद आपकी रणनीति क्या होगी? ये जो प्रतिनिधि है ना, ये प्रतिनिधि लोग आए, सब लॉटरी विक्रेता नहीं आएंगे. लॉटरी विक्रेता आएगा तो हज़ारों लोग आएंगे. अभी हम ये राज्य से आए, उधर के प्रतिनिधि, थाना, बम्बई, ये नज़दीक के सब लोग आए. हाँ, सब डिस्ट्रिक्ट के लेवल पे जो डिस्ट्रिक्ट है उधर से आए. 37 डिस्ट्रिक्ट है. 37 डिस्ट्रिक्ट में लॉटरी चलता है. 37, अभी एक डिस्ट्रिक्ट बढ़ गया, 36 में चलते हैं. वो लोग अपना ये जो मीटिंग है वो लाइव देख रहे हैं अभी, समझा. वो लोग को इधर आने को नहीं मिल रहा है. लंबा है करके हमने उनको ये सब आप लोग जो कर रहे हैं वो उनको बता रहे. लेकिन ये लोग सब आंदोलन के लिए, ये सब बम्बई में आने वाले हैं आंदोलन के लिए. वो आने वाले आज मीटिंग का उनको सब जाएगा ये डाटा.
तो आप भी है ना, कभी अजीत दादा मिलेंगे किधर तो उनको पूछो, मंत्रालय में जाके वो ओपी गुप्ता है उनको पूछो कि आप क्यों लॉटरी बंद कर रहे हैं। वो तो बोल रहे हैं कि हमने अभी तक ये राय लिया नहीं, लेकिन 31 मार्च के आगे का टिकट प्रिंटिंग को दिया नहीं, प्रिंटिंग ऑर्डर दिया नहीं, 2-2.5 महीना पहला प्रिंटिंग हो जाता है। तो हमको डर लग रहा है, ये कन्फर्म है। और हमारे पास वो मीटिंग हुआ वो अभी कॉन्फिडेंशियल लेटर हमको मिला है, उसमें सीधा बोला है कि 1 अप्रैल से लॉटरी बंद करना चाहिए। जो उनका स्टाफ है लॉटरी में, जो मंत्रालय में जो स्टाफ है वो GST में ट्रांसफ़र करेंगे, नहीं तो वाशी में जो उधर 50-60 स्टाफ है वो सरकार में किधर भी कॉन्ट्रैक्ट पद्धति में लगाएंगे। इतना सब उनके तो उसने तैयारी की है, हमको किसी को कुछ मालूम ही नहीं है। इसका मतलब क्या है, वो चर्चा में हमको ले लो, लास्ट चांस अभी अजीत दादा के पास है, उधर अपना सब डिक्लेयर हो जाएगा, बाद में अपन वापस पत्रकार परिषद लेके आपको सब बता देंगे। महाराष्ट्र राज्य लॉटरी ही जगली पाहिजे। त्याचं कारण असं की आज महाराष्ट्र राज्य लॉटरीवर भरपूर कुटुंब अवलंबून आहेत आणि महाराष्ट्र राज्य लॉटरीने आजपर्यंत अनेकांना रोजगार दिलेला आहे आणि तो जर शासनाला जर रोजगार अनेक लोकांना देता येत नसेल तर शासनाने असलेला रोजगार काढू नये एवढंच मला सांगायचं आहे। आणि आज शासनाला जो महसूल मिळतो तो लॉटरीमधनं 100 कोटीच्या वर महसूल मिळतो आणि हा शासनाला हमखास मिळणारा महसूल आहे। शासनाने ह्याच्यामध्ये थोडे बदल केले तर आणखीन महसूल वाढेल आणि विक्रेत्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य केल्या पाहिजेत आणि शासनानं सगळ्यांना हातभार दिला पाहिजे। आज अनेक धंदे महाराष्ट्रातून गेलेले आहेत, तर ते महाराष्ट्रातले धंदे गेलेले आहेत, तर हा लॉटरी धंदा जो आहे हा व्यवस्थित टिकला पाहिजे। पुढची तरुण पिढी ह्या व्यवसायामध्ये आली पाहिजे, कारण आता ऑनलाईनचा जमाना आहे, त्याच्यामुळे पेपर लॉटरी ही चालायला मुश्किल झालेली आहे। आणि आज आमच्यासारखे विक्रेते रोज 8-10 तास काम करून लॉटरी वाचवण्याचा प्रयत्न करतात आणि ही लॉटरी वाचली पाहिजे, लॉटरी जगली पाहिजे, अनेक कुटुंब जगली पाहिजेत, हेच मला सांगायचं आहे। 55 वर्षापासून चालू आलेली लॉटरी आहे आणि याला परंपरा आहे, चांगलं आहे, ब्रँड आहे। महाराष्ट्र राज्य लॉटरी एक ब्रँड आहे, छान ब्रँड आहे। आणि कसं आहे ॲक्च्युली महाराष्ट्र गव्हर्नमेंट जो आता निर्णय घेतो एकदम चुकीचा घेते। ॲक्च्युली परराज्याच्या लॉटरी आहेत, जसं की केरळ आहे, नागालँड आहे, ह्या लॉटऱ्यांचं कसं आहे सेल करण्यासाठी ते ॲड देतात, दुनियाभरचं ॲड देतात आणि त्याच्यामुळे त्यांचा सेल वाढतो आहे आणि आपला कसं ब्रँड असून आपला सेल कमी होत चालला आहे। का तर महाराष्ट्र राज्य गव्हर्नमेंटची इच्छाशक्ती कमी आहे। जसं त्यांनी पूर्ण असं महाराष्ट्र राज्य लॉटरीला आहे ना लोकप्रिय बनवून ठेवलं, ब्रँड असून खपत नाही आहे। मेन म्हणजे ॲड पाहिजे आणि परंपरेने आता ॲक्च्युली काळाबरोबर बदल घडवत जायला पाहिजे, तो होत नाही आहे। जसं की अनसोल्ड सिस्टम आहे, बाकीचे राज्यातल्या लॉटऱ्या अनसोल्ड घेतात, त्याच्यामुळे कसं लोक विकायला डेअरिंग करतात तेवढी की बाबा नाही मी जिकडे 100 विकणार तिकडे 200 तिकीट विकायला ठेवतात ते। पण महाराष्ट्राचं तसं नाही, महाराष्ट्राचं अनसोल्ड जात नसल्यामुळे लोक काय करतात जेवढ्या जातात तेवढ्या त्याच्यापेक्षा कमी घेतात। मग जिकडे समजा 100 तिकीट विकल्या जाणार आहेत तिकडे ते 75 घेतात की बाबा अंगावर यावं नाही पाहिजे। गव्हर्नमेंटने अनसोल्ड सिस्टम चालू केली पाहिजे, त्यानंतर ॲड चालू केली पाहिजे, ह्या गोष्टीवर ध्यान दिलं पाहिजे। काळाबरोबर बदल घडलाच पाहिजे, बाकीच्या लॉटऱ्या जे काळाबरोबर बदल घडवतात ते महाराष्ट्रामध्ये होत नाही आहे आणि इच्छाशक्ती नाही। मेन म्हणजे इच्छाशक्ती पाहिजे गव्हर्नमेंटची की बाबा नाही याच्यामध्ये काहीतरी आपल्याला बदल घडवायला पाहिजे, सेल वाढवण्यासाठी काय आता जास्त कशाला ॲडसाठी रेव्हेन्यू भेटतो 2 करोडचा काहीतरी आहे, तोही गव्हर्नमेंटला रिटर्न गेला का ॲडच केली नाही यांनी। एवढा पैसा दिला असून पण तो ॲडसाठी वापरला नाही गेला, ते होता कामा नये। ॲड दिली पाहिजे आणि काळाबरोबर बदल घडवत गेला पाहिजे। आता समजा हे जर ह्या लोकांनी निर्णय असा घेतला तर आम्हाला आंदोलनाशिवाय पर्याय नाही आहे, त्याच्यात लाखो लोकांचं पोट चाललं आहे सध्या तरी। थँक्यू।